जय गजानन माऊली मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आलो आहे आम्ही बाहेर म्हणजेच डीमार्टला आलो आहे. आम्ही डीमार्टची शॉपिंग करण्यासाठी. इकडे श्रीमय आणि श्रीमयची मावशीसुद्धा खूप एक्सायटेड आहे डीमार्टची शॉपिंग करण्यासाठी. इकडे या ताईंनी आमच्या बॅग सील करून घेतले आहे व्यवस्थित. मी इथे घेतली एक बिग बास्केट सामान ठेवण्यासाठी, पण त्याआधी श्रीमय आपले हाऊस पूर्ण करून घेत आहे. मस्त राईड करणं चालू आहे तिची. डीमार्टची शॉपिंग करायला मला यासाठी आवडते, कारण एका छताखाली बारीकच्या बारीक गोष्टीपासून तर मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत सगळं अवेलेबल होऊन जाते. कुठे इकडे तिकडे जाण्याची गरजच भासत नाही. एका ठिकाणी आपल्याला जे हवं ते सगळं मिळून जाते. इकडे श्रीमयची कपड्यांची शॉपिंग सुरू आहे आणि दुसरीकडे श्रीमयच्या मावशीची सुद्धा शॉपिंग चाललेली आहे. नवीन चप्पल ट्राय करण्यासाठी म्हणून तिची सँडल काढली, तर ती आता पुन्हा मला सँडल घालू देईना आणि एकच सँडल घालून पूर्ण फिरत आहे. ती बघू शकता, तिच्या मस्त्या इथे पण सुरू आहेत. श्रीमयने सुद्धा आपली शॉपिंग केली आहे, ती म्हणजे चॉकलेट, आणि इकडे टेस्टिंगसुद्धा करणं चालू झालं आहे. तर अशा प्रकारे केली आम्ही आमची डीमार्टची शॉपिंग. श्रीमयलासुद्धा डीमार्टची शॉपिंग इतकी आवडली की तिलासुद्धा आता घरी जाऊ वाटेना. तर डीमार्टची शॉपिंग करायला तुम्हालासुद्धा आवडते का, हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आता आमची झालेली आहे शॉपिंग आणि आम्ही आता निघालेलो आहे दुसरीकडे कुठे ते मी तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये पुढे सांगते. त्यासाठी तुम्हाला माझा ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे. शॉपिंग झाली, आता म्हटलं चला थोडी पेटपूजा करून घ्यावी, म्हणून आता आम्ही आलो आहे इकडे खाऊ गल्लीमध्ये. श्रीमय मॅडमला बसण्यासाठी चेअर नसते लागत, तर अख्ख्या टेबलवरच तिचं राज्य असतं, जसं की तुम्ही बघू शकता. फायनली इकडे आलेलं आहे आमचं ऑर्डर. आता आलेलो आहे आम्ही पंपावर आणि इथल्या मोकळ्या परिसरात श्रीमयी छान खेळण्यात दंग झालेली आहे. तर माऊली, आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. पुन्हा भेटूया आपण माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत शुभरात्री. जय महाराष्ट्र.